आज 1 मई को महाराष्ट्र दिवस के दिन सुबह 5 बजे भंडारा रायपुर राष्ट्रीय राजमार्ग पर शिंगोरी गांव के पास एक दुर्घटना में भालू की मौत की घटना सामने आई। इसके बाद वन विभाग ने मौका मुआयना कर शव को कब्जे में ले लिया और भालू के शव का गड़ेगांव डिपो में विधिवत पोस्टमार्टम किया गया और वरिष्ठ अधिकारियों की उपस्थिति में अंतिम संस्कार किया गया। NH-53 जो भंडारा जिल्ह्यातून जातो याच्यात नेहमी जे भारी वाहतूक आहे नेहमी सुरू असते दिवस रात्र 24 तास। आणि आज 1 मेला आज एक मोठा अस्वल गेला या भागातला नर अस्वल। पण आम्ही नेहमीच बघितलं आहे की साकोली म्हणा किंवा देवरीपासून भंडारापर्यंत हा जो वन्यजीव असलेला जो क्षेत्र आहे याच्यात कधी बिबट तर कधी अस्वली कधी इतर जनावरांचा जीव जातो। आमची इतकी मागणी आहे की जसं साकोलीला देवरीला अंडरपास होत आहे, दारगावला कमीत कमी बाकी जे आपण उपाययोजना आहे त्या करू शकतो। त्याच्यात एक रंबलिंग स्ट्रीप आहे, मग खूप वेगाने इथून वाहनं जातात तर वेग नियंत्रक असणे, रडार फिट करणे आणि रडारमुळे जे लोक वेगाने गाड्या चालवतील त्यांना चालान ऑटोमॅटिक करणे, अशा प्रकारे वेग नियंत्रण व्हावं आणि वन्यजीवांचं रक्षण व्हावं यासाठी आमची मागणी आहे। नमस्कार, मी संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा। आज दिनांक 1 मे 2024 रोजी एक सकाळी 5 वाजता दरम्यान आम्हाला एक कॉल आला होता की मौजा सिंगोरी येथील जो नॅशनल हायवे 53 आहे, नॅशनल हायवे 6, याच्यामध्ये एक वन्यप्राणी अस्वल नर याच्या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्याची माहिती मिळाली। त्यावेळेस तात्काळ आम्ही आमची वन अधिकारी आणि वन कर्मचारी यांची जी टीम आहे ते मोक्कास्थळी हजर झाली आणि त्यांनी मृत शरीराला गडेगाव वनागार इथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर NTCAच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे मृत अस्वल नर याचे शवविच्छेदन करण्यात आलं आणि शवविच्छेदन दरम्यान डॉक्टर निपाने पशुवैद्यकीय अधिकारी खुडसावरी त्यांनी जे प्राथमिक निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मृत नर जे आहे अस्वल त्याचे मृत्यू हे रस्ते अपघातात झाल्याचे निष्कर्ष दिलेले आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।